त्या परिसरातले? अहो सर्व प्रश्न प्रलंबितच आहेत सर. आजपर्यंत कुठलं काम झालं नाही. गेल्या कोरोना आल्यापासून गेल्या 2017च्या नंतर इलेक्शन 2023ला लागायला पाहिजे होतं, ते इलेक्शन तसंच राहिलं. त्याच्यानंतर कुठलंही काम कुणी केलं सुद्धा नाही. आम्ही इथले सोशल वर्कर जे काय आहेत ते आम्ही स्वतःने इथले कामं केले आहेत. कुठला नगरसेवक, कुठला आमदार, कुठला खासदार आजपर्यंत या एरियामध्ये आला सुद्धा नाही. आणि जे काही नुसतं ते इलेक्शन आल्यानंतर ताई मत द्या, भाव मत द्या, विकून खरेदी करून कोणीही काही करू शकतो. हो सर, मतदान तुम्ही मतदान करणार का? मतदान करणार ना सर. मतदान हा माझा संविधानाने दिलेला एक हक्क आहे, तर तो मी बजावणार. तरी तुम्हाला काय वाटतं की कोण जबाबदारीने हे सगळे जबाबदारी काय नाही सर. आज आचारसंहिता लागलेला असताना ते तुम्ही फ्लॅगशिप बघत असेल, मग आचारसंहिता लागू कशी काय? आचारसंहिता कशाला म्हणतात? ह्या पहिलं ह्याचा नियम तरी माहितीये का माणसांना? आचारसंहिता का लागू करतो? तुम्ही 2x2च्या बॅनरला झाकून ठेवता आणि 4x8चे बॅनर तिथं दिसतोय, 15x20चं बॅनर बोर्डला दिसतोय. इतर रोडला गेल्यावर पकडतील ते निवडणूक खर्चात पकडा नका पकडू, परंतु आचारसंहिता कशाला म्हणतात? तुम्ही चिन्ह हे लपून ठेवायला पाहिजे, याला आचारसंहिता म्हणतात का? क्लिअरली दाखवावं लागतं, चिन्ह हे लपून ठेवावं लागतं. मग ही लोकशाही आहे का हुकुमशाही? आज तुमच्यापाशी पैसा आहे, दबदबा आहे, मस्त तुम्ही स्थायी अख्ख्या पुणे महानगरपालिकेचा पैसा तुम्ही असं खर्चायला लागले. तेच काम अगर तुम्ही जनतेसाठी केले असते, इकडे केले असते, तिकडे केले असते, तर आज जनता तुम्हाला आमच्या दरवाजाला नाही आता मतदान हे आपल्याला दिले असते काय? त्या हिशोबामध्ये कसं कामं व्हायला पाहिजे म्हणून माणूस निवडून